नमस्कार. मी डॉक्टर उदय माशेलकर, माजी प्राचार्य, पाटकर महाविद्यालय, गोरेगाव. मी निवृत्त होऊन जवळजवळ 15 वर्ष झाली. माझ्या हाताखालून अनेक विद्यार्थी पासआउट झाले. काही विद्यार्थी असतात ते अनेक वर्षानंतर देखील लक्षात राहतात. अशा प्रकारचा एक विद्यार्थी होता, म्हणजे विकास ज्ञानू देशमुख. मी प्राचार्य असताना अनेक राजकीय संघटनांशी माझा संबंध आला आणि खासकर विद्यार्थी संघटनांशी माझा संबंध आला. अनेक संघटना होती, पण सर्वात प्रिय माझी होती ती अखिल भारतीय विद्यार्थी परिषद. त्यांचे कार्यकर्ते एकदम शिस्तबद्ध आणि साधे होते आणि अशाच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता म्हणजे विकास ज्ञानू देशमुख. विकास पाटकर महाविद्यालयात असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा एक सक्रिय आणि धडाडीचा कार्यकर्ता होता. त्यांनी अनेक चळवळी उभ्या केल्या, विद्यार्थ्यांसाठी लढा दिला आणि त्याचे नेतृत्व कौशल्य पाहून आम्हा सर्व शिक्षकांना नेहमी अभिमान वाटायचा. संघ परिवार आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्या प्रचारक पद्धतीत राहून त्याने जीवनात शिस्त, साधेपणा आणि सेवा या मूल्यांचा स्वीकार केला आणि नंतर त्याने जेव्हा सामाजिक आयुष्यात प्रवेश केला तेव्हा हीच मूल्ये त्यांनी आरोग्य क्षेत्रात रुग्ण सेवा करत असताना उतरवली. क्षेत्र कुठेही रिक्त राहिले हे आता होणे नाही, या पंक्तीप्रमाणे विकास आरोग्य क्षेत्रामध्ये स्वतःला विकासने झोकून दिले. आज विकास आरोग्य क्षेत्रात एक विशेष वेगळं काम करतो, ज्याचा थेट सकारात्मक परिणाम रुग्णांच्या सेवेवर होत आहे. राज्य आणि केंद्र शासनाच्या आरोग्य योजनांचा अभ्यास करून कोणीही रुग्ण पैशाविना उपचारांपासून वंचित राहू नये या ध्येयासाठी त्यांनी माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून हेल्थ ब्रिज आरोग्य दूत नावाचं एक अत्यंत उपयुक्त सॉफ्टवेअर तयार केलं आहे. या माध्यमातून रुग्ण, नातेवाईक आणि डॉक्टर यांच्यामधील संवाद आणि समन्वय अधिक सुलभ आणि कार्यक्षम झाला आहे. खरं तर हा एक सामाजिक इनोव्हेशनचा आदर्श नमुना आहे. अशा प्रकारे शासकीय आरोग्य रुग्णालयांमध्ये बाह्य स्रोत अनुभवी एजन्सीच्या माध्यमातून राबवणे हे पहिल्यांदाच घडले आहे. जवळपास 8,000 फ्रेशर तरुणांना विकासाच्या कल्पनेतून फ्रेशर म्हणून नोकरी देऊन त्यांना प्रशिक्षित केलं. 2,000 कोटीपेक्षा अधिक रकमेचे मोफत उपचार रुग्णांना मिळाले. शासकीय यंत्रणेत काम करत असताना 100% क्लेम सक्सेस रेशो आणि 100% पेशंट कव्हरेज आणि 12 वर्षात एकाही रुग्णाची, नातेवाईकांची, रुग्णालयातील अधिकारी, प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी कुणाची तक्रार विकासच्या आरोग्य सेवकांच्या कामासंदर्भात आलेली नाही. 12 वर्ष निष्कलंक काम करणं हे आजच्या युगात अशक्यप्राय आहे, पण विकास सारख्या कार्यकर्त्याचा जन्मच अशा अशक्यप्राय गोष्टीसाठी शक्य करून दाखवण्यासाठी झालेला असतो. संघाच्या गीतामधील या ओळी खऱ्या अर्थाने विकास जगतो आहे असं म्हणायला हरकत नाही. सेवा है यज्ञ कुंड समिदा सम हम जले, ध्येय महासागर में सरित रूप हम मिले. या विधांचे शिक्षक होण्याचं भाग्य मला मिळालं. ही माझ्यासाठी परमेश्वराची कृपा आहे. आज विकास आणि त्याची 350 आरोग्य सेवकांची आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची म्हणजे डॉक्टर्स यांची टीम ज्या पद्धतीने रोज हजारो रुग्णांना मोफत वैद्यकीय मदत मिळवून देत आहे ते पाहून मनापासून अभिमान होतो. अशा कार्यकर्त्यांच्या पाठीशी समाजाने, संघटनेने सक्षमपणे उभे राहून त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. परमेश्वर विकासला आणि त्याच्या टीमला अजून बळ देवो, त्याचं काम देशभर पोहोचो आणि त्याचं नाव रुग्णसेवेच्या आणि समाजसेवेच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिलं जावं. हीच मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.